परभणीत महापौर उपमहापौर ठरले ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा महापौरपदी, काँग्रेसचे गणेश देशमुख यांची उपमहापौरपदी वर्णी। देशात मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झालेला नाही, तसेच तपास यंत्रणांवर जनतेचाही विश्वास राहिला नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। पैशाचा महापूर येऊनही निष्ठेची भिंत तुटली नाही, येणारा काळ आपलाच असेल, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांसमोर मोठं वक्तव्य। चंद्रपुरात ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी दिले, मनसेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप। तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला, संदीप देशपांडेंची चंद्रपूर प्रकरणावरून राऊतांना कोपरखळी। पुणे जिल्हा आर्थिक वर्षाच्या प्रारूप आराखड्याबाबत चर्चा सुरू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याचा आढावा घेणार, थोड्याच वेळात व्हीसीद्वारे घेणार आढावा, पुणे जिल्ह्याला वाढीव निधी देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता। रायगड जिल्हा परिषदेत भाजप राष्ट्रवादीची गटनोंदणी, वैकुंठ पाटील यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती, तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाची मधुकर पाटलांवर जबाबदारी। रोहित पवारांची आजची नियोजित पत्रकार परिषद रद्द, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर घेणार होते पत्रकार परिषद। डीजीसीएकडून 14 विमान कंपन्यांच्या ऑडिटचे आदेश, मात्र अजितदादांचा अपघात झालेल्या विमान कंपनीला वगळलं। वीज दरामध्ये 20 ते 40% वाढ होणार आहे, अदानीला राज्याचा वीज विभाग घशात घालायचाय, अतुल लोंढेंचा सरकारवर हल्लाबोल। आज भारत बंदची हाक, संपात 30 कोटी कामगार होणार सहभागी, नवीन कामगार कायदे, भारत अमेरिका व्यापारी करार, मनरेगातील बदलांमुळे नाराजी, बंदमुळे देशभरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता। आज एसटी कर्मचाऱ्यांची एसटी डेपोत आंदोलनाची हाक, पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्यानं आंदोलन। अभिनेता रणवीर सिंह धमकी प्रकरणात मोठी अपडेट, सलमान खानचा मेहुणा अभिनेता आयुष शर्मालाही धमकी देत कोट्यवधींची खंडणी मागितली, सूत्रांची माहिती। मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी, पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल, हायकोर्टाचा बीएमसी प्रशासनाला जोरदार टोला। 48 तास काम करा अन सुट्टी घ्या, राज्य कामगार विभागाकडून संहितेत सुधारणा। मोनो डार्लिंग पुन्हा येणार सेवेत, गेल्या 5 महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे मोनो सेवा होती ठप्प। बांगलादेशात आज मतदान, उद्या होणार मतमोजणी, सुरक्षेसाठी 10 लाख सैनिक तैनात। दिल्लीत टीम इंडियाचा नवख्या नामिबियाशी सामना, आजारी अभिषेक ऐवजी संजूच्या समावेशाची शक्यता।